चोरट्यांनी रेल्वेत प्रवेश करून काही तरुणांना दमदाटी करत त्यांच्याजवळील पैसे हिसकावून घेत पळ काढल्याने संतप्त प्रवाशांनी आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास खेरवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा येथील काही तरुण हे मुंबईला राज्यराणी एक्सप्रेसने अभिवादन करण्यासाठी जात होते। काल परभणीजवळ त्यांच्या काही पाकिटमारांच्या टोळीशी वाद झाल्यानंतर त्यांनी पाकिटमारांनी चोरलेले पैसे जमा केले। काल रात्री हे तरुण झोपलेले असताना पाकिटमारांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याशी पुन्हा वाद घातला। या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। आज सकाळी गाडी खेरवाडी स्थानकावर आली असता हे पाकिटमार तेथून पळून गेले। घटनेची माहिती समजताच निफाडचे उपविभागीय अधिकारी निलेश पालवे, सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी संतप्त प्रवाशांनी सुमारे 15 ते 20 मिनिटे रेल रोको आंदोलन केले। त्यांची समजूत काढल्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली। पोलिसांना संशयितांची नावे निष्पन्न झाली असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले। या प्रकरणी नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। नांदेडहून गाडी निघाली राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडहून बसलेले लोक होते, त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले, मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण, त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले। किती जण होते ते? 20-25 जण होते ते, त्यांच्यावर हत्यारं पूर्ण होते, पिस्तूल सहित असे हत्यार होते। मग थोडंसं आमचं त्यातमध्ये तुम्ही झालं, मग त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर म्हणला की माझे पण यांनी पैसे घेतले। तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकानं चैन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू मारले त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होते? चाकू होते, हातामधले कडे होते। ते काय बोलले माझा मोबाईल हरवला म्हणे ते, आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले त्या डोक्याला मारायला गेलं। स्वतः आम्ही तिथं बघले चाकू मारला गेला। हा, चाकू काही मुलं होते का त्यांच्यावर? लहान मुलं होते, लहान मुलं पॉकेट मोबाईलला चोरी। किती मुलं होते अंदाजे? 17-18 मुलं होते। काही लेडीज नव्हतं ना त्यांच्यावर? लहान मुलांना चोऱ्या करायला? लहान मुलं 2 होते। हत्यार काय काय होते? चाकू होता आणि कडे होते आणि दगड इटा मारा। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, नाशिक।